तर आज बघू शकता का तुम्ही, पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पूर्ण पावसामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये गारपिटीचं वातावरण सांगितलेलं आहे. 4 दिवस झाले आपल्याकडे पावसाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणे वाढलेलं आहे. गारपीट खूप जास्त झालेली आहे आपल्याकडं. तुम्ही बघू शकता का ड्रायव्हर लोकांना रस्त्यावर काय फेस करावं लागतं हे तुम्ही बघू शकता. त्यांच्याशी संवाद साधूया, कशा प्रकारे त्यांना फेस करावं लागतंय ट्रॅफिक मध्ये वगैरे. हे आपल्याकडे प्रवीण आहे, अमोल आहे, 2 ड्रायव्हर आहेत. ते रेग्युलर आपल्या जळगाव गाडीवर काम करतात. त्यांच्याशी संवाद साधू, त्यांना विचारू काय प्रॉब्लेम येतो. तर अमोल भाऊ, आपल्याला काय रस्त्याने प्रॉब्लेम येत आहे, काय फेस करावं लागतंय, तुम्हाला काय वाटतंय? विषय असा आहे, पाऊस पडला की ट्रॉफिक असते रोड आणि नाल्या मोऱ्या जाम झालेल्याने कस्टमर आपलं मोटर टू व्हीलर वाले नेमन चालत असतात, आतमध्ये गाडीच्या आतमध्ये चालतात, त्याच्याने थोडा वेळ लागतो. अजून त्याच्यामुळे काय गाई शिवी पण देतात ते. त्याच्यानं सांभाळून त्यांचा जीव सांभाळून आम्हाला सांभाळून चालवावं लागते गाडी. आणि प्लस आपल्या गाड्यांचा जो पिकअप पॉइंट आहे आणि तो आहे मेन सिट्यांमधून आपल्याला प्रॉब्लेम येतो. जे कंपनी सुटते तेव्हा पण आपल्या गाड्या आणि कस्टमर लोक ट्रॉफिक भरपूर होते. ते कस्टमर लोक समजून घेत नाही की थोडा वेळ झाला की ड्रायव्हर लोकांवर चिडचिड करतात. कारण की एवढी सिटी मधून गाडी चालवणं म्हणजे हे काही छोटं वाहन नाही आहे, एकदम मोठी गाडी आहे, सांभाळून चालवावं लागते. थोडी लेट झाली की कस्टमर लोक चिडचिड करतात. हे असं आमचं म्हणणं आहे. कस्टमरांनी तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? आपल्याला म्हणजे 5 गारपीट होते रस्त्याने आणि प्लस गाड्या वगैरेचा म्हणजे स्लिप होणं, मोठी गाडी आपल्याला मग सांभाळून चालावं लागते. आणि सगळ्या ड्रायव्हरांना एक सांगण्यात येते की म्हणजे पावसा पाण्याचं गाडी सगळ्यांनी हळू चालवा भाऊ. जिथे 1 घंटा लागतो तिथे 2 घंटा लागू द्या, पण पाण्या पावसाच्या गाड्या हळू सावकाश चालावा.